भारतीय लोकांची गरज काय ना मित्रांनो, हे प्रॉपर या कंपनीला माहिती आहे. बॉडी किट नंतर जो एक मॅस्क्युलिन लुक, म्हणजे बोलतो एक मजा आली ती गाडी बघायला. त्याच्यामध्ये एक फील होतं त्या लुकमध्ये, त्याच्यामुळे ती गाडी नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. सो मित्रांनो, सध्या माझं थोडंसं फिरायचं प्रॉब्लेम चालू आहे. बॅक टू बॅक प्रॉब्लेम्स चालू आहेत. आता 1.5 महिना आधी माझ्या गाडीचा टायरचा प्रॉब्लेम झाला होता. तो इश्यू तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर आता घरातल्याच एका व्यक्तीने परत ती गाडी ठोकली. तर गाडी आता गेली आहे ती अपडेट व्हायला. सो बॅक टू बॅक म्हणजे म्हणतात तर कुठेतरी थोडेसे म्हणतात तर प्रॉब्लेम चालू आहेत 2025 वर्ष चालू झाल्यापासून. त्याच्यामुळे असं ड्रायव्हिंग रायडिंग वगैरे काहीच नाही करता येतं. ते थोडेफार असे पैसे आपण कुठेतरी साचवतो, ते नको तिथेच पैसे जात आहेत. त्यामुळे भाई बेकार नजर लागलेली आहे. पण ठीक आहे, आपल्याला आजूबाजूचेच कंटेंट आहे, आपण त्यातलं थोडंसं काम बघू. आता ह्याच्या आधी मी MG हेक्टरच्या गाड्या एक्सपिरियन्स केल्या होत्या. सो इथून पुढे आपण MG हेक्टरच्या अजूनही गाड्या एक्सपिरियन्स करणार आहे. पण आज मला एक्सपिरियन्स करायला भेटत आहे आमच्याच बिल्डिंगमध्ये एकाने नवीन टाटाची मारुतीची आपली स्विफ्ट घेतली आहे. डिझायर नाही आहे, तर गाडी तुम्हाला दिसत असेल. सो लेट्स गो, ती गाडी एक्सप्लोर करूया, वॉक अराउंड करूया. इंटिरियर त्यांनी गाडी अपडेट केलेली आहे, बॉडीला बॉडी किट वगैरे लावलं आहे. सो सगळं धमाल एक्सप्लोर करूया आणि आज मारुतीची स्विफ्ट ही गाडी एन्जॉय करूया. लेट्स गो. सो मित्रांनो, हा आहे स्विफ्टचा नवीन मॉडेल. सो स्विफ्ट मित्रांनो, ही गाडी आपल्या भारतीयांना सगळ्यांनाच परिचयाची आहे. आणि स्विफ्टचं पहिलं मॉडेल जो आपण बघितला होता, त्याच्यानंतर हा आहे आता नवीन लुक स्विफ्टचा. सो मित्रांनो, वेळोवेळी जे म्हणतात ना, स्विफ्टनी मारुतीनी ज्या स्विफ्टला अपग्रेड दिलं आहे, म्हणजे टाईमच्या वेळेप्रमाणे ती गाडी वेळोवेळी जी अपडेट होत राहिली ना, त्यामुळे मित्रांनो आज एवढ्या दशकानंतरसुद्धा स्विफ्ट गाडी आपल्याला मार्केटमध्ये यशस्वीपणे बघायला भेटते. म्हणजे म्हणतात ना, स्विफ्टचं सेल्स वगैरे हे फिगर्स म्हणतात ना, लॉटच्या लॉट गाड्या जातात. त्यामुळे स्विफ्ट गाडी ही बोलतात ना भारतीयांची बोलतात ना एक आपली गाडी ज्याला आपण म्हणतो ना, ती आहे. आणि आता जे डिझाईन वगैरे आहे गाडीचं, ते खरंच खूप भारी आहे. आणि आता आपल्यासमोर जी गाडी आहे त्याला खालती तुम्ही बघू शकता, फ्रंटला त्यांनी बंपर एक्सटेंड केलेला आहे. साईडला आपल्याला क्लॅडिंग बघायला भेटत आहे. तुम्हाला त्या साईडनी दाखवतो, प्रॉपर तुम्हाला लाईट भेटेल. सो हे क्लॅडिंग वगैरे लावून घेतलेलं आहे. तर टोटल मित्रांनो हा 12,500चा किट दादाने लावून घेतलेला आहे. त्याच्यामुळे हे पूर्ण तुम्हाला फ्रंटचं स्पॉइलर आलं, त्याच्यानंतर हे क्लॅडिंग आलं, त्याच्यानंतर हे साईड डोअरचे खालती एक्सटेंडर्स आले, त्याच्यानंतर मागचं फेंडर आलं, फेंडरला आपल्याला ते क्लॅडिंग आलं, त्याच्यानंतर रिअरला जे हे बंपर एक्सटेंडर आहे. त्याच्यामुळे मित्रांनो जो लुक आला आहे ना गाडीला, आणि त्याच्यानंतर वरती जे आपलं स्पॉइलर आहे त्या स्पॉइलरला लाईट आहे. आणि मित्रांनो, ही प्युअर पेट्रोल गाडी आहे. आपल्यासमोर जी आता आहे हा टॉप मॉडेल आहे स्विफ्टचा, पेट्रोलचा टॉप मॉडेल आहे. सही आहे. सो आता जाऊया आतमध्ये आणि गाडीचं इंटिरियर आणि बूट स्पेस बघूया. सो 2025 स्विफ्टमध्ये आपल्याला नवीन आणि आगळं वेगळं आतमध्ये काय बघायला भेटतं ते आपण अनुभवूया. सो लेट्स गो. सो मित्रांनो, हे इतकं ऑर्गनाइज क्लॅम्प दिलेलं आहे, म्हणजे जॅक वगैरे ठेवायला वेगळं त्याची अडचणच नाही. जॅकला एका साईडलाच ढकलून दिलेलं आहे. आणि बऱ्यापैकी मस्त बूट स्पेस आपल्याला गाडीमध्ये. सो पेट्रोल गाडी असली ना मित्रांनो की हे एक सही असतं, आपल्याला बूट स्पेसची चिंता नाही करावी लागत. आरामात जेवढे 4 बॅगा वगैरे जेवढे पॅसेंजर असतात त्यांचं सामान मस्तपैकी आपल्याला आतमध्ये ॲडजस्ट करायला भेटतं. सो आता जाऊया गाडीच्या आतमध्ये. पूर्ण ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आपल्याला इथे बघायला भेटत आहे. आणि मित्रांनो, मी टिगॉर वापरतो ना, तुम्हाला एक गोष्ट जी इथे भन्नाट आता बघायला भेटत आहे ना, ती म्हणजे याची टचस्क्रीन. सो टचस्क्रीन खरंच खूप भन्नाट आहे मित्रांनो. आणि टच सेन्सिटिव्हिटी वगैरे तसं जर बघायला गेलं ना, तो ओव्हरऑल द टच फील वगैरे जो आहे ना, तो स्विफ्टचा जो माझा टच आहे, स्विफ्ट बोलतो, माझा टिगॉरचा जो टच आहे ना, त्याच्यापेक्षा याचं थोडंसं म्हणतात ना स्मूथ टच आहे. आणि याच्यामध्ये आय गेस आपल्याला वायरलेस चार्जरसुद्धा बघायला भेटत आहे गाडीच्या आतमध्येच. स्विफ्ट नेहमीपासूनच आपल्या देशाची आवडती गाडी राहिली आहे, कारण मारुतीला म्हणतात ना मित्रांनो, या कंपनीला लोकांची गरज, भारतीय लोकांची गरज काय ना मित्रांनो, हे प्रॉपर या कंपनीला माहिती आहे. त्याच्यामुळे ते बोलतात ना एक पॅकेज डील, म्हणजे तुम्हाला म्हणतात ना गाडीमध्ये आजचं जसं कमी वगैरे असं काही वाटणार नाही. जी तुम्हाला रिक्वायरमेंट जी सगळी गोष्ट असते ना, ती तुम्हाला भेटणार आहे. सो ही मित्रांनो ओरिजिनल अपॉल्स्ट्री आहे गाडीची, जी सीट ओरिजिनल येते. सो दादा आता ही चेंज करणार आहे, तर बघू अपग्रेड झाला आपल्याला कवर करता आलं तर आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेही कवर करू. पण आता ही ओरिजिनल सीट आहे.
ठीक आहे. आणि याला साईड आर्मरेस्ट वगैरे बऱ्यापैकी म्हणजे म्हणतात ना दोन्ही साईडला लॉंग ड्राईव्हला प्रॉपर जे कफ सीट ज्याला म्हणतो ना आपण, साईडला तुमचं रेस्ट करते वगैरे ते आहे. माझ्या गाडीमध्ये हे इतकंसं असं डेप्थ नाही आहे माझ्या गाडीमध्ये. टिगॉरमध्ये एवढं डीप तुम्हाला बघायला नाही भेटत. सो ह्याचा फायदा मित्रांनो जनरली जेव्हा तुम्ही लॉंग ड्राईव्हला वगैरे जाता ना तेव्हा तुम्हाला याचा फायदा सही बघायला भेटतो. सो एकदा मागे बसूया आणि मग तुम्हाला फायनली MID कंट्रोल आणि मग साऊंड सिस्टम दाखवतो. सो मित्रांनो हेही एक आपल्याला जेन्युइन ॲक्सेसरीज अजून एक गाडीमध्ये बघायला भेटत आहे. ते म्हणजे हे जे आपले डोअरचे कंट्रोल पॅनल्स असतात त्याला जी गार्निशिंग केलेली आहे ही ओरिजिनल मित्रांनो म्हणतात ना मारुतीची जेन्युइन प्रोडक्ट आहे. आफ्टर मार्केट थर्ड पार्टी वगैरे नाही आहे, हे ओरिजिनल प्रोडक्ट आहे. त्याच्यानंतर ही स्कफ प्लेट आहे स्विफ्टची ओरिजिनल कंपनी आपली जेन्युइन ॲक्सेसरीज आहे स्कफ प्लेटची. सो गाडीमध्ये बऱ्यापैकी मस्त. आता अजून दादा थोडंसं इंटिरियरचं काम वगैरे आपलं होणार आहे, आपल्या ॲम्बियन्स लाईटिंग वगैरे येणार आहे. सो सही आहे. सो हे आहे मित्रांनो मागच्या बाजूला. आणि यार हे मला म्हणजे म्हणतात ना टिगॉरमध्ये जी गोष्ट मी सगळ्यात जास्त मिस करतो ते म्हणजे मागच्या आपल्या दोन्ही पॅसेंजरसाठी मित्रांनो इथे चार्जिंगचे सॉकेट दिले आहेत. आणि मेन म्हणजे तिथे मोबाईल ठेवायला पण जागा दिली आहे. म्हणजे तुम्ही जर चार्जिंग करताना तुम्हाला मोबाईल ठेवायचा असेल शांतपणे वगैरे तर तुम्ही तेही करू शकता. कडक आहे यार. आणि बाकी तुम्हाला वाटतं इथं आता 1 लिटरची बॉटल तिथे प्रॉपर राहते आहे. सो 1 लिटरची बॉटल तुम्ही डोअर हँडलवरती दोन्ही साईडला तुम्ही 1-1 लिटरची बॉटल ठेवू शकता. हेही खरं खूप भारी आहे. आणि ग्लव्ह स्पेसही आतमध्ये म्हणजे म्हणतात ना बऱ्यापैकी डिसेंट ग्लव्ह स्पेस आपल्याला गाडीमध्ये बघायला भेटत आहे. सो पॅकेज डील आहे मित्रांनो. सो मित्रांनो आपण आलो आहे गाडीच्या मागे आणि स्विफ्ट ॲज युजल मागे म्हणतात ना बऱ्यापैकी 2 लोकांना कम्फर्टेबल आहे आणि मध्ये एक पॅसेंजर आपण आरामात बसवू शकतो. सो एक हॅचबॅकच्या जेवढी साईज मित्रांनो म्हटलं पाहिजे आणि हॅचबॅक जशी असली पाहिजे. आता मी तुम्हाला खरं सांगू, मी आता याच्या मागे बसलो आहे ना तर ऑलमोस्ट तेवढीच जागा आहे जेवढी माझी सिडॅन गाडी आहे. मागे जेवढी मला बूट स्पेस वगैरे मागे जेवढी मला रिअर स्पेस वगैरे बघायला भेटते ना ऑलमोस्ट तेवढीच जागा मला आता या गाडीमध्ये बघायला भेटत आहे. सो हे आहे पूर्ण तुमचं डॅशबोर्डचं व्ह्यू. तुम्हाला डॅशबोर्ड नंतर आता मी ऑन करून दाखवतो. कडक आहे. आणि इथे पण दादानी हे सगळं जेन्युइन ॲक्सेसरीज लावून घेतलं आहे. सो मित्रांनो ही गोष्ट आपल्याला खरंच एक प्रिफरेबल आहे. किंवा जेव्हाही आपण गाडी घेतो ना मित्रांनो जेवढ्या आपण गाडीमध्ये जेन्युइन ॲक्सेसरीज ठेवू ना तेवढी आपली वॉरंटीमध्ये गाडी राहते. आफ्टर मार्केटमध्ये जेव्हा मेनली आपण गाडीमध्ये ज्यावेळेला ह्या सगळ्या करतो ना त्यावेळेला हां ठीक आहे हे आपण म्हणतात ना एक गार्निशिंगवाले जे प्रोडक्ट असतात किंवा कॉस्मॅटिक चेंजेस हे आपण आफ्टर मार्केट करू शकतो. पण एक जेन्युइन गाडी मित्रांनो आपण ठेवली ना त्यामुळे गाडीची जी मेन व्हॅल्यू असते ना मित्रांनो ती रिटेन राहते. आणि आपलंही म्हणजे म्हणतात ना आपलं जे एक प्रेम आहे आपल्या गाडीप्रती तेही दिसून येतं. म्हणजे म्हणतात ना जर आपण जर स्वतःसाठी कपडे घेतले तर आपण कसे ओरिजिनल जेन्युइनच प्रिफर करतो. सो ते एक प्रेम आहे गाडीसाठी. सो चला आता म्हणतो तर MID क्लस्टर आपण ऑन करूया आणि गाडी एक्सपिरियन्स करूया. सो मित्रांनो हे आहे गाडीचं सेमी डिजिटल. सो हे आहे सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर MID कंट्रोल. आणि हे आहे चालू झाल्यावरती आपलं टचस्क्रीन. आणि टचस्क्रीन खरंच यार मित्रांनो जसं मी आधी सांगितलं ना यार कडक टचस्क्रीन आहे यार गाडीचं. म्हणजे ओव्हरऑल गाडीमध्ये जे फिट अँड फिनिश वगैरे बघायला भेटत आहे ना. सो आधीच्या ह्याच्यामध्ये जे आपल्याला कंप्लेंट्स बघायला भेटायचे ना मारुतीचं एक मित्रांनो हे नेहमीच राहिलं आहे. मारुती आपल्या कस्टमर्सचं फीडबॅक जे आहे ना ते आपल्या गाडीच्या अपग्रेडमध्ये ते बऱ्यापैकी ती लोक अपग्रेड करतात. म्हणजे कस्टमरची नीड काय रिक्वायरमेंट काय त्याप्रमाणे आपल्या गोष्टीमध्ये अपग्रेड करायचं असेल ना. सो अशाही काही कंपन्याज आहेत मी आता कोणाचं नाव नाही घेत ते म्हणतात ना स्वतःचीच आपली लाल करत असतात की नाही आम्हाला बेटर माहिती आहे आम्हाला रिक्वायरमेंट बऱ्यापैकी माहिती आहे. पण त्याच्या बिलकुल विपरीत मित्रांनो आपल्याला मारुतीचा एक जो टॅगलाईन बघायला भेटतं ना की कस्टमरचं रिक्वायरमेंट काय हे ते समजून घेऊन त्या म्हणजे म्हणतात ना प्राईस पॉईंटमध्ये तुम्हाला बेस्ट काय देता येईल या सगळ्या गोष्टींचं एक परफेक्ट पॅकेज मारुती नेहमीच आपल्याला देत आहे. सो ती एक गोष्ट आपल्याला आताही या गाडीमध्ये 2025 म्हणजे म्हणतात ना वेळेप्रमाणे मारुतीने स्वतःला अपग्रेड करत ठेवला आणि त्याचा एक फायनल बोलतात ना एक फिनिश प्रोडक्ट आपल्याला आपल्यासमोर बघायला भेटत आहे. सो सही आहे यार मजा आली. आणि हे आहे खालती इथे सिक्रेट लायटर तुमचं 12 वोल्टचं चार्जर आहे. आणि याच्या बाजूला हे इथे USB आहे. साला मला गाडीमध्ये हे नाही दिलं यार माझ्या साला इथे त्या लोकांनी एकच देऊन ठेवलं आहे यार. त्यामुळे मी मित्रांनो माझी जी गाडी आहे ना त्याच्यापेक्षा तर मी सांगेन की इथे 2 गोष्ट तुम्हाला जास्तच बघायला भेटत आहे. ही आहे गाडीची की क्यूट आणि स्मॉल सोबर की गाडीची. आणि हेही तसंच आहे तुम्ही गाडीच्या जवळ आलं की हे ऑटो डिटेक्ट वगैरे होणार.
त्यामुळे तेही सही आहे. तर इथे बघू तुम्हाला, आणि तुम्हाला व्हॅनिटी मिरर फक्त तिथे भेटत आहे. सो मित्रांनो, आज आपण अनुभव केलेला आहे स्विफ्ट 2025 नवीन गाडी. आणि मित्रांनो, मुख्य म्हणजे या गाडीचं सांगू, जे बॉडी किट लावली आहे ना यार, म्हणजे गाडीमध्ये बॉडी किट लागली ना की गाडीची जी मजा असते ना यार, ती खरंच म्हणजे एक फील येतो यार, गाडीला वेगळेपणाचं येतो ना. आणि दादा आता अजून खर्च काय काय करणार आहे गाडीमध्ये, त्यामुळे एकदा ते झालं की तो बोलतो तो साऊंड सिस्टम डॅम्पिंग वगैरे प्रॉपर हे साईडला तो डॅम्पिंग वगैरे करणार आहे. तर एकदा ते सगळं झालं की आपण त्याच्यानंतरसुद्धा आपण परत एकदा एक रिव्ह्यू करू गाडीचं. सो मित्रांनो, कंटेंट कसा वाटला, आवडला असेल तर थोडंसं लाईक सबस्क्राईब करा. आणि मी आपली खरंच दिलगिरी, मनापासून दिलगिरी व्यक्त करतो की माझं व्लॉगिंग चॅनल असून म्हणतात ना, मला पाहिजे तसं व्लॉग कवर नाही करता येत आहे. थोडंसं आपला आशीर्वादही असू द्या. जर मला तसं करता आलं तर लवकरात लवकर मी बोलतात ना व्लॉगिंग आपण जर्नी पुन्हा चालू करणार आहे. सो माझी ही गाडी आता नेहमी तिकडे मागे उभी असते, तीही नाही आहे, ती गेली आहे. मेन म्हणजे आता ते पुढचं माझं बंपरचं काम व्हायला. सो ते येऊन आले की बघू आपल्याला कुठे ड्राईव्ह करता आलं तर आपण पुन्हा एकदा ड्राईव्ह करू. सो मित्रांनो, तुम्हाला कशी वाटली मारुतीची स्विफ्ट? सो तुम्हाला एक मी बेसिक कंपॅरिझन सांगतो. आता वर्षभरापासून माझ्याकडे टाटाची टिगॉर आहे आणि स्विफ्ट आहे. सो स्विफ्ट आणि टियागोमध्ये आपण एक कंपॅरिझन करू शकतो. बाकी टिगॉर आणि स्विफ्टमध्ये ॲजचं ज्याचं फक्त म्हटलं तर मागे फक्त थोडंसं बोनेट आहे, त्यामुळे तेवढंसं एक्सटेंडेड आहे. सो ओव्हरऑल मित्रांनो, दोन्ही गाड्यांमध्ये बोलतात नाही कंपॅरिझन करायचं झालं तर दोन्ही गाड्यांचं इंजन ऑलमोस्ट 3 लिटरचं इंजन आहे, 1200 cc इंजन आहे, पॉवर आउटपुटही सेम आहे. सो आता एक मेन चांगलं आणि वाईट असं आपण थोडंसं मी तुम्हाला एक पॉईंट सांगतो, बाकी तुम्ही जज करा. सो आता जी स्विफ्टमध्ये मी बसलो होतो ना मित्रांनो, स्विफ्टमधलं कॅबिन थोडंसं आतमधलं फुल त्या लोकांनी ब्लॅक थीम वगैरे दिलं होतं, त्यामुळे ते कॅबिन थोडंसं एक म्हणजे म्हणतात ना प्रीमियम वाटत होतं. आणि वेअरएस टाटाचं जे आहे ते प्युअर ब्लॅक नसलं, त्याच्यामुळे बोलतो ना डोर्सला वगैरे व्हाईट कलर असल्यामुळे ते पूर्ण तुम्हाला असं प्रीमियम नाही भेटत. बाकी इंटिरियर स्पेस दोन्ही गाड्यांमध्ये मागचं असेल पुढचं असेल वगैरे, इंटिरियर स्पेस मला जेमतेम दोन्ही गाड्यांच्या आतमध्ये तेवढीच वाटली. आता इन्फोटेनमेंट सिस्टम सांगायचं झालं तर माझ्याकडे तो टिगॉरचा जो व्हेरियंट आहे त्याच्यामध्ये मला 7 इंची स्क्रीन भेटते. पण आता जी नवीन टियागो आणि टिगॉर आली आहे त्याच्यामध्ये त्या लोकांनी 9 इंची मोठी स्क्रीन, जी आता आपण स्विफ्टमध्ये बघितली सेम तशी स्क्रीन आपल्याला टियागो आणि टिगॉरमध्येही बघायला भेटते. आता मेन त्याच्यामध्ये आता बोलतात ना जे सगळे अपडेट्स मला पाहिजे होते असायला पाहिजे होते ते आता टाटाने आता नवीन मॉडेलमध्ये दिले आहेत. त्यातलं मेन म्हणजे हे आहे की वायरलेस इन्फोटेनमेंट सिस्टम माझ्या गाडीमध्ये ते नाही आहे. आणि वायरलेस इन्फोटेनमेंट सिस्टम मित्रांनो खरंच गरजेचं असतं. ते बोलतात ना ते नेहमी कनेक्ट करावं लागतं आणि ती एक गोष्ट आता टाटानेही सॉल्व्ह केली आणि आता आपल्याला स्विफ्टमध्ये ती बघायला भेटली. त्याच्यामध्ये अजून एक प्लस पण आता मला स्विफ्टमध्ये बघायला भेटला, तो म्हणजे त्याच्यामध्ये वायरलेस चार्जर त्या लोकांनी तो दिला होता. ती एक खरंच म्हणजे म्हणतात ना आपण फक्त फोन ठेवला होता चार्ज होऊन जातो, ती एक सही फीचर होता. बाकी ओव्हरऑल गाडीची फिट अँड फिनिशिंग म्हटलं ना तीही सही होती. आता फक्त मला एक गोष्ट ह्याच्यामध्ये माहिती नाही की टाटाची जी आता नवीन 2025चा जो मॉडेल त्याच्यामध्ये 6 एअरबॅग मला वाटतं आता गव्हर्नमेंटने स्टँडर्ड केले आहे अक्रॉस द व्हेरियंट, त्यामुळे 6 एअरबॅग तिथेही असणार. आणि त्या गाडीमध्ये आज जी आता आपण बघितली त्याच्यामध्येही 6 एअरबॅग होते गाडीमध्ये. तो सेफ्टी वाईज म्हटलं म्हणजे तरी तीही गाडी सेमच आहे. फक्त मला डोअरचं जे थर्ड असतं ना ते मी तुम्हाला सांगेन की टिगॉरचा जो डोअरचा जो थर्ड होता ना हा थोडासा कुठंतरी मला स्ट्रॉंग वाटतो स्विफ्टपेक्षा. पण असं नाही की स्विफ्टचा आधीच्या स्विफ्टचा तो लयच बारीक होता, पण या गाडीचा जो डोअरचा थर्ड होता स्विफ्टचा तो बऱ्यापैकी म्हणजे म्हणतात ना कंपेअर करायचं तर 5 पैकी 4 स्टार मी देईन टिगॉरला आणि 5 पैकी 3.5 किंवा 3 स्टार आपण देऊ स्विफ्टला. तर तो थर्ड सही होता. बाकी गाडीचं ड्राईव्ह वगैरे नवीन गाडी होती, आजच मला अशी कुठपर्यंत लांब ड्राईव्ह करताना आली. मी फक्त बिल्डिंगमध्ये एक छोटीशी ड्राईव्ह घेतली आणि नवीन गाडी असल्यामुळे त्यामुळे त्या गाडीमध्ये ड्राईव्ह असं आपण काही कंपेअर नाही करू शकत. पण एक गोष्ट तिथे अजून एक महत्त्वाची आहे ती म्हणजे मायलेज. आता मला जी माझी गाडी टिगॉर CNGमध्ये जी मला मायलेज भेटतो हा 24-25चा मायलेज भेटतो आणि पेट्रोलमध्ये जो मला मायलेज भेटतो हा 17-18चा मायलेज भेटतो. पण आता ज्या दादांनी गाडी घेतली आहे किंवा ARI क्लेम आहे किंवा त्यांनीसुद्धा रिसर्च केलं असेल, आता आपण जेव्हा करतो तेव्हा रिसर्च करून येतो तेव्हा त्यांनी मला एक गोष्ट सांगितली की आता जी स्विफ्ट आहे ही पेट्रोलवरती मित्रांनो 23-24चा मायलेज देते. तर पेट्रोलवरती जर स्विफ्ट 23-24चा मायलेज देत असेल ना तर मी खरं सांगतो खूप सही डील आहे. कारण जी CNGची जी मागची जी स्पेस वाचते ना त्याच्यामध्ये ती एक कमालाची गोष्ट असते. सो ही एक गोष्ट मलाही थोडंसं एक शिकण्यासारखं होतं, रिसर्च करण्यासारखं होतं.
सो सही होते. आणि ओव्हरऑल मित्रांनो गाडीला त्यांनी जे बॉडी किट केलं होतं ना त्याच्यामुळे जो गाडीला एक लुक आला होता ना, म्हणजे स्विफ्ट आपण बाकी बघितली आणि जे बॉडी किट नंतर जो एक मॅस्क्युलिन लुक म्हणजे बोलतो एक मजा आली ती गाडी बघायला. त्याच्यामध्ये एक फील होतं त्या लुकमध्ये. त्याच्यामुळे ती गाडी खरं माझ्या टिगॉरपेक्षा मला कुठेतरी एक ती आवडली. बाकी ओव्हरऑल जर तो बॉडी किट नसला असताना तर दोन्ही गाड्या समोर ठेवलं तर आजच्या जसं काही लुकमध्ये काही डिफरन्स नाही वाटत. पण बॉडी किटमुळे त्या लुकमध्ये ओव्हरऑल खूप फरक आला होता. आता त्या गाडीमध्ये दादा अजूनही खूप काय काय काम करणार आहे तो बघू. आपल्याला ती गाडी पूर्ण रेडी झाली त्याच्यानंतर आपल्याला बघायला भेटला तर तोही ब्लॉग मी कवर करीन. सो मित्रांनो ही माहिती ओव्हरऑल कशी भेटली आणि अजूनही जोपर्यंत आता माझं म्हणतात ना ब्लॉगिंग जर्नी माझी पूर्ण जशी होत तशी होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न करेन. इन द मीनवेल गाड्यांचे असे आपल्यापर्यंत मी कंटेंट आणू तेवढं मलाही गाड्या अनुभव करायला भेटतील. एक वेगळा जॉनर म्हणतात ना आपण मार्ग काढतो त्यावेळेला मार्ग आपल्याला कुठच्या दिशेने नेलं सगळ्यात गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. सो थोड्या वेळा आपण हेही जॉनर एक्सप्लोर करू. सो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ शिकणे केल्याबद्दल. व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आता होपफुली पुढचा व्हिडिओ आता व्लॉग येणार आहे की असं कुठचा तरी रिव्ह्यू येणार आहे मला खरंच काही कल्पना नाही. सो बघू आता पुढे आपल्या जर्नीमध्ये आपल्याला काय सरप्राईजेस पाहायला भेटतात ते.